जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता देखील तुम्ही पण दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असाल। पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा हप्ता कधी मिळणार, दुसरा टप्पा कधी मिळणार अशी प्रतीक्षा देखील तुम्ही पण करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची असलेली खुशखबर जाणून घेऊ। काही जिल्ह्यामध्ये आता दुसरा टप्पा वाटप देखील चालू करण्यात आलेला आहे। तर चला कोणते असणार आहेत ते काही जिल्हे आणि काही महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला करण्यात या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। दोन महत्त्वाचे कामे, हे दोन महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला करायचे आहे। जर आता तुमचे देखील हे दोन महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील हे दोन महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांचे हे दोन महत्त्वाचे कामे अपूर्ण आहे त्या शेतकऱ्याने दोन महत्त्वाचे कामे लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे। तर चला महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। काही आनंदाच्या बातम्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। त्या आनंदाचीच बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घेणार आहोत। तर चला कोणती आलेली आनंदाची बातमी। दुसऱ्या टप्प्याचे वितरण देखील चालू होणार असून आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे दुसरा टप्पा मिळून जाणार आहे। तर चला महत्त्वाचे 12 जिल्हे कोणते असणार आहेत, ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विम्याचा थेट टप्पा मिळणार आहे। त्या 12 जिल्ह्यामधील शेतकरी पूर्णपणे खुश देखील होणार आहे। खूप दिवसापासून शेतकरी पूर्णपणे दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत होते। काही दिवसापासून शेतकऱ्यांना मोठी आतुरता लागलेली होती। तीच आतुरता बघता शेतकऱ्यांना एक मोठाच आशा लागलेला होता। ते महत्त्वाचे 12 जिल्हे बघणं अतिशय आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे दोन महत्त्वाचे कामे देखील करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचणीचा सामना करावा नाही लागणार। आता ज्या शेतकऱ्यांचे हे महत्त्वाचे कामे अधुरे आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे दोन महत्त्वाचे कामे करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण आज असो भविष्यात कधीही असो अडचण देखील राहणार नाही। आता यामध्ये 12 महत्त्वाचे जिल्हे आपण बघणारच आहोत। ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा दुसरा टप्पा टाकण्यात येणार आहे। या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा शेतकरी खूप दिवसापासून करत होते। आता देखील शेवट या दुसऱ्या टप्प्याचा झालेला आहे। आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल, या ठिकाणाहून तुम्ही पण पात्र शेतकरी ठरलेला असाल तर अजिबात काळजी, अजिबात चिंता देखील करू नका। तुम्ही पण या ठिकाणी अर्ज केलेला असेल, पूर्णपणे विमा भरलेला असेल आता, तर तुम्हाला पण आता पीक विमा योजनेचा पहिला टप्पा मिळालेला होता। आता तुम्हाला देखील आता दुसरा टप्पा मिळणार आहे। तर चला या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा टप्पा टाकण्यात येणार आहे। तर चला कोणकोणते 12 जिल्हे असणार आहेत ते 12 जिल्हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। आणि काही महत्त्वाचे कामे म्हणजेच दोन महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला करण्याचे सांगण्यात आलेले आहेत। ते दोन महत्त्वाचे कामे देखील तुमचे पूर्णपणे होणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे। तर चला ते दोन महत्त्वाचे कामे आणि ते 12 महत्त्वाचे जिल्हे आपण सविस्तरपणे याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील वितरणाला सुरुवात देखील झाली असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। आता तुम्ही पण जर पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार, विम्याचे पैसे कधी मिळणार, विमा देखील कधी मिळणार असा प्रश्न तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता फक्त या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच दुसरा टप्पा मिळणार आहे। सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, मग नंतर बाकीच्या शेतकऱ्यांना देखील टाकण्यात येणार। हा हप्ता तुम्हाला 2 टप्प्यामध्ये टाकण्यात येणार आहे। हा दुसरा हप्ता सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, मग बाकीच्या पूर्णपणे शेतकऱ्यांना पडणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 12 महत्त्वाचे जिल्हे बघणारच आणि त्याचबरोबर आपण ते 2 महत्त्वाचे कामे देखील बघणार। जे 2 महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। तुमचे पण जर आता हे 2 कामे अधुरे तुम्ही पण ठेवलेले असेल किंवा तुमचे देखील हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे राहिले असेल किंवा तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे चुकलेले असेल तर तुम्हाला देखील ते लवकरात लवकर दुरुस्त देखील करावे लागणार आहे। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आता या ठिकाणी वाटप चालू होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवली जात आहे। सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे। तर चला 12 जिल्हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। ते 12 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे। ते 12 महत्त्वाचे जिल्हे आपण एक एक करून पूर्णपणे बघणार आहोत आणि त्याच 12 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं
तर तुम्हाला देखील आता विम्याची प्रतीक्षा करायची गरज या ठिकाणी राहणार नाही. तुम्हाला देखील लवकरात लवकर दुसरा टप्पा मिळण्याची दाट शक्यता राहील. तर चला यामध्ये बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी जर तुम्ही पण ठरत असाल आणि तुम्ही देखील विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपू शकते. तुम्हाला पण दुसरा टप्पा मिळू शकतो. धुळे जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण शेती करत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही विम्याचा अर्ज भरलेला असेल, फॉर्म भरलेला असेल, विमा देखील तुम्ही भरलेला असेल आणि तुम्ही देखील धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील आता सर्वात प्रथम विमा मिळणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील तुम्ही करू नका. तुम्हाला पण आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता दुसरा टप्पा टाकण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामधून शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये तुमची देखील आता शेती असेल तर अजिबात काळजी देखील तुम्ही करू नका. तुम्हाला देखील दुसरा टप्पा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी निश्चित राहा. कसलीच चिंता, कसलीच अडचण देखील तुम्हाला राहिलेली नाही आहे. धुळे जिल्ह्याच्या नंतरचा नाशिक जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा नांदेड जिल्हा तुमचा असेल तर अजिबात काळजी नका करू. कसली या ठिकाणी चिंता तुमच्यासाठी राहिलेली नाही. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं या व्हिडिओच्या माध्यमातून, या यादीच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याला या ठिकाणी नाव आलेलं आहे की नाही आलेलं हे बघायचं काम तुमचं असल्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्ही जिल्हे बघून घ्या. संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्ह्यामधून तुम्ही पण देखील अर्ज केलेला असेल तर तुम्हाला देखील आता कसलीच चिंता, कसलीच काळजी करायची या ठिकाणी वेळ राहिलेला नाही. आता समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपलेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पण न करावी. समोरचा जिल्हा सोलापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा देखील असेल तर तुम्हाला देखील हा हप्ता टाकण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा तुमची पण या ठिकाणी संपलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पण अडचण राहिलेलं नाही. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता आनंदी देखील होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जर तुम्ही पण पात्र शेतकरी ठरत असाल, कोल्हापूर जिल्हा जर तुमचा पण जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आता विम्याचा दुसरा टप्पा टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता अडचण करू नका. फक्त काही महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला करायचे सांगण्यात आलेले आहे. तर चला सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे कामे बघू. जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे. तर चला किती कामे सांगण्यात आलेले आहे. आता 2 कामे, हे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे. जर आता तुमचे देखील हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल किंवा तुम्ही देखील हे 2 कामे अधुरे ठेवलेले असेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका. पहिलं आणि महत्त्वाचं काम असणार आहे ई-KYC. आता जर तुमची देखील ई-KYC चुकलेले असेल तर तुम्हाला देखील ई-KYC दुरुस्त करावी लागणार किंवा तुम्ही देखील आता ई-KYC केलीच नसेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर ई-KYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा राहणार नाही. समोरचं महत्त्वाचं काम या ठिकाणी असणार आहे फार्मर आय डी. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेलं नाही किंवा तुमची देखील फार्मर आय डी चुकलेले असेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर दुरुस्त करा. जर तुम्ही पण फार्मर आय डी काढलेले नसेल, ई-KYC केलेलं नसेल तर लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे करून टाका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.